शब्दवेल साहित्य समूहातर्फे आज माझा मी प्रतिभा माझी प्रतिभा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर त्यासाठी मी प्रवीण बोकुलकर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या समोर आनंद व्यक्त करते। हा पहिला अभिनव उपक्रम आहे त्यांच्या समूहाचा की ज्याच्यात दोन व्यक्ती एकत्रितपणे सोबत कार्यक्रम करणार आहेत। तर सुरुवातीला थोडंसं शब्दवेल साहित्य समूहातर्फे मी काही सांगू इच्छिते। प्रवीण बोकुलकर, अभिजित खाडे, अश्विनी अतकरे यांच्या संकल्पनेतून गोविंद पोलाड, नरेंद्र लोणकर या सर्वांच्या मदतीने शब्दवेल साहित्य समूह महाराष्ट्र दिनांक 22 ऑगस्ट 2019 ला याची स्थापना झाली। त्यानंतरचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता। स्पर्धा, कवी संमेलने याला इतका भरभरून प्रतिसाद मिळतो। या समूहात दैनिक साप्ताहिक मासिक स्तंभलेखन हा उपक्रम राबविला जातो। यात जवळजवळ 60 लेखक लिखाण करतात। आतापर्यंत 4 ऑनलाईन कवी संमेलने यशस्वीरित्या पार पडली। जवळजवळ 200 वेगवेगळे विषय देऊन त्यांनी आतापर्यंत स्पर्धा घेतल्या। 23 फेब्रुवारी 2020 ला ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि गझलकार ए.के. शेख यांच्या हस्ते ज्याचं प्रकाशन झालं असं भव्य कवी संमेलन ठाण्याला पार पडलं। आतापर्यंत शब्दवेल साहित्य समूहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, अशोक बागवे, नितीन देशमुख, ज्ञानेश वाकुडकर, प्रशांत मोरे, हनुमंत चांदगुडे, किशोर बळी, गझलकार ए.के. शेख, विठ्ठल कुलट, अभिनेत्री वर्षा दांदळे, दुर्गेश सोनार, दिग्दर्शिका श्वेता बिडकर, सुनील सुळे, विनय शिर्के, प्राध्यापक विजय काकडे, दीपक कांबळी, रंजना कराळे, प्रवीण सोनोने, नितीन वरणकर, आबासाहेब पाटील असे अनेक मान्यवर या शब्दवेलसाठी लाईव्ह कार्यक्रम करून गेलेले आहेत। शब्दवेल साहित्य समूह आता प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि सर्वात त्यांचा महत्त्वाचा हेतू की सामाजिक कार्य करण्याचा आहे। आणि अहमदनगर आणि अमरावती येथे जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेली आहे आणि भविष्यात एक भव्य साहित्य संमेलन घडवून आणायचा शब्दवेल साहित्य संमेलनाचा समूहाचा उद्देश आहे। तर प्रवीण बोकुलकरांचं कार्य आपण पाहता की किती मोठं कार्य आहे। आजकाल कार्यक्रमांना जाण्यापेक्षा ऑनलाईन कार्यक्रम करण्याचा जास्त मानस आहे, कारण ते डॉक्युमेंटेशन होत आहे आजच्या काळामध्ये। तर मी आता कार्यक्रमाला सुरुवात करते। माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे मी प्रतिभा माझी प्रतिभा। तर सुरुवातीलाच एक कविता ऐकवते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते। मी नभीचा थेंब व्हावे, मी नभीचा थेंब व्हावे आणि तू चातक बनावे। मी नभीचा थेंब व्हावे आणि तू चातक बनावे। पानरेषातून गळता, पानरेषातून गळता तू मला हलके टिपावे, तू मला हलके टिपावे। मी नभीचा थेंब व्हावे, मी मनीचा थेंब व्हावे, मी मनीचा थेंब व्हावे, पापणी मध्ये वसावे। मी मनीचा थेंब व्हावे, पापणी मध्ये वसावे। अंजरा गाली सरकता, अंजरा गाली सरकता तू मला ओठात घ्यावे, तू मला ओठात घ्यावे। मी मनीचा थेंब व्हावे, मी सरीचा थेंब व्हावे, मी सरीचा थेंब व्हावे आणि तू ढेकूळ व्हावे। मी सरीचा थेंब व्हावे आणि तू ढेकूळ व्हावे। अन तुझ्यावर वर्षता मी, अन तुझ्यावर वर्षता मी तू ढगासम विरघळावे, तू ढगासम विरघळावे। मी सरीचा थेंब व्हावे। आणि शेवटी असं म्हटलंय की मी झऱ्याचा थेंब व्हावे,
मी झऱ्याचा थेंब व्हावे तू झऱ्याचा काठ व्हावे, मी झऱ्याचा थेंब व्हावे तू झऱ्याचा काठ व्हावे, अन तुझ्यातून वाहताना, अन तुझ्यातून वाहताना तू मला मिरवीत न्यावे, तू मला मिरवीत न्यावे, मी झऱ्याचा थेंब व्हावे, मी नभाचा थेंब व्हावे, मी मनीचा थेंब व्हावे, मी सरीचा थेंब व्हावे, मी झऱ्याचा थेंब व्हावे. जेव्हा ही कविता एका दिवाळी अंकात छापून आली तेव्हा मोरेश्वर पटवर्धन यांचा मला एक पत्र आलं आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं की तुमच्या या कवितेमध्ये मधाचा थेंब नाही हो. तर आयुष्यातली अशी गंमत आहे की कितीतरी थेंब आयुष्यामध्ये राहूनच जातात. पण कधी कधी काय होतं ना की आयुष्यात आपल्याला खूप चांगल्या गोष्टी आणि खूप चांगली माणसं सहज भेटतात. त्याप्रमाणे एकदा बीएसटी मध्ये मी पाहुणे म्हणून गेले होते बक्षीस समारंभासाठी आणि तिथे भाषणानंतर मी माझी एक गझल सादर केली आणि ती गझल ऐकून एक बाई माझ्या जवळ आल्या आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही ही जी गझल सादर केलीत ना ती मला तुम्ही द्याल का. तेव्हा ग्रंथालयातर्फे माझं गझलचं पुस्तक प्रकाशित होणार होतं आणि त्यासाठी माझ्याकडे छापील स्वरूपातील एक गझलच्या त्याचा गठ्ठाच होता आणि मी तो संपूर्ण त्या बाईंच्या हातामध्ये दिला आणि साधारण 4थ्या-5व्या दिवशी बाईंचा मला फोन आला की तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का, एक 4-5 तुमचे पाहुणे पण तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि मी त्यांच्या घरी गेले आणि मी इतकी सरप्राईज झाले की तबला पेटी सहित बाई मस्त बसल्या होत्या आणि त्यांनी चक्क माझ्या 1 नाही 2 नाही 10 गझल मला ऐकवल्या. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ना एक गोष्ट त्यांना हवी असते आणि प्रत्येक कवीला असं वाटतं की आपल्या एका तरी कवितेचं गाणं व्हावं आणि अशा तऱ्हेने म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपली कविता कोणीतरी गात आहे, आपली गझल कोणीतरी गात आहे. हा आनंद मला ज्या व्यक्तीने पहिल्यांदा दिला त्या बाईंचं नाव आहे सुमित्रा सामंत. मी त्यांचं स्वागत करते. आणि याच्यापूर्वी पण मी प्रतिभा माझी प्रतिभाचा प्रयोग करत होते. 100-150 प्रयोग मी माझ्या एकटीने केले. पण जेव्हा बाईंनी माझ्या गझल गायल्या त्याच्यानंतर मी कायम माझ्या मी प्रतिभाचा प्रयोग हा सुमित्रा सामंत यांना घेऊनच केला. आम्ही मला वाटतं 100-1 प्रयोग एकत्र केले असतील नाही का मॅडम. हो, जवळजवळ 100च्या वर प्रयोग आम्ही एकत्र केले आणि हा कार्यक्रमामध्ये मी बाईंविषयी फक्त 1-2 ओळी तुम्हाला ऐकवते. फार मोठी ओळख आहे त्यांची पण साधारण माणसाची कल्पना यावी या हेतूने मी तुम्हाला 2 ओळी त्यांच्या ऐकवते की बीएसटी मध्ये त्या जनसंपर्क अधिकारी होत्या. आता निवृत्त झालेल्या आहेत. आकाशवाणीच्या त्या ग्रेडेड गायिका आहेत. ययाती देवयानी, मत्स्यगंधा, कानोपात्रा अशा अनेक संगीत नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. इतकंच नव्हे तर राज्य नाट्य स्पर्धेत 5 वेळा उत्कृष्ट गायिका म्हणून त्यांना उत्कृष्ट गायिका अभिनेत्री म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे. याशिवाय अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि दादर संगीत नाट्य प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या प्रशिक्षक म्हणून काम करतात. तर मी सुरुवातीलाच विनंती करते सुमित्राताईंना की त्यांनी माझी एक आवडती गझल आज ऐकवावी. सर्वप्रथम चाल लावलेली मी प्रतिभाताईंची एक गझल सादर करते. कशाला नटावे, कशाला सजावे, कशाला नटावे, कशाला सजावे, शरीरा पुढेही मला तू पाहावे, शरीरा पुढेही मला तू पाहावे, कशाला नटावे, कशाला सजावे, कशाला नटावे, कशाला सजावे, गवसले तुझ्यातच उद्याचे किनारे, गवसले तुझ्यातच
उद्याचे किनारे. जहाजास माझ्या पुढे वल्लवावे, जहाजास माझ्या पुढे वल्लवावे. दिखावा निताठा फुकाचाच माझा, दिखावा निताठा फुकाचाच माझा. तुझा स्पर्श होता पुन्हा विरघळावे, कशाला नटावे, कशाला सजावे, कशाला नटावे, कशाला सजावे. जगाच्या गुन्ह्याची सजा दे मला तू, जगाच्या गुन्ह्याची सजा दे मला तू. गजा आडून पण मला तू दिसावे, गजा आडून पण मला तू दिसावे. तुझी साथ नसता गझल पांघरावी, तुझी साथ नसता गझल पांघरावी. गझलनेच आता मला थोपटावे, कशाला नटावे, कशाला सजावे, कशाला नटावे, कशाला सजावे. शरीरा पुढेही मला तू पहावे, शरीरा पुढेही मला तू पहावे. कशाला नटावे, कशाला सजावे, कशाला नटावे, कशाला सजावे, कशाला नटावे, कशाला सजावे. खूप छान. नमस्कार बागवे सर, रजनी कुलकर्णी, प्रवीण, अश्विनी ताई. थोडं काही लोक अजून दिसत नाही. अनुपमा ताई नमस्कार. सर्वांचे स्वागत. काही नावं नंतर घेते. तर कसं असतं ना की आपल्याला एखादं प्रतिभेचं दान मिळाले, म्हणजे आपल्याला कविता लिहिता येते हे कळण्यासाठी सुद्धा आयुष्यातली अर्धी वर्षे वाया जातात. म्हणजे मला आठवते की मी जेव्हा SYBSC ला स्वामी विवेकानंद मध्ये शिकत होते, तेव्हा आमच्या कॉलेजचा केमिस्ट्रीच्या तासाला आमचे इस्राणी सर माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की टुमॉरो यू हॅव टू गेट वन मराठी पोएट्री फॉर अवर कॉलेज मॅगझिन. तर मी जवळजवळ उडालेच, कारण मला कविता कधीच शाळेत असताना आवडली नाही, कारण ती पाठ करावी लागायची आणि पाठांतर माझ्याच्याने कधीच आयुष्यात झालं नाही. तर त्या पार्श्वभूमीवर आणि मी कधी कविता लिहिलेली नव्हती. तर सर मला एकच वाक्य म्हणाले की त्यावेळेस ते आमच्या कॉलेजच्या बोर्डावर काही आमचे चांगले ड्रॉइंग्स आणि पेंटिंग्स लावायचे. तर त्याच्यात मी खूप चांगले पेंटिंग्स माझे दिले होते लावण्यासाठी आणि ते आमचे सांस्कृतिक प्रमुख असल्यामुळे त्यांची माझी तेवढीच ओळख होती. तर तो तास संपला आणि गणिताचा तास सुरू झाला आणि चमत्कार घडल्यासारखं मी काहीतरी ओळी त्या वहीत लिहिल्या. गणिताच्या तासाकडे माझं लक्ष नव्हतं आणि मी विसरूनही गेले. दुसऱ्या दिवशी आमचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं सकाळी सकाळी आणि सरांनी विचारलं कवितेचं काय झालं. म्हटलं सर नाही जमलं. तर सर माझ्या मैत्रिणीने पटकन माझी गणिताची वही काढून सरांच्या हातात दिली आणि सरांनी तो कवितेचा कागद फाडून हातात घेतला आणि सर जायला लागले. मी त्यांच्या मागे पळत पळत गेले आणि मी सरांना म्हटलं की सर ती काही कविता नाही असं मला वाटतं आणि तुम्ही ती छापू नका. तर सर म्हणाले का. तर कवींविषयी माझे काही गैरसमज होते आणि मी म्हटलं की सर ते माझी इज्जत वगैरे जाईल कॉलेजमध्ये, तर तुम्हाला कविता आवडली असेल तर जरूर घ्या, फक्त माझी एक विनंती आहे की माझं नाव त्याच्या खाली छापू नका. आणि माझ्या आयुष्यात मी लिहिलेली पहिली कविता ही अनामिका नावाने छापून आली. एक काळ असा होता की जेव्हा माझं नाव कोणाला कवी म्हणून कळू नये असं वाटत होतं आणि आज एक असा काळ आहे की प्रतिभा सराफला लोकांनी फक्त कवयित्री म्हणून ओळखावं असं वाटू लागलं आहे. तर हा एवढा मोठा काळ माझ्या डोळ्यासमोरून गेलेला आहे. आणि गंमत म्हणजे की असा एक क्षण असतात, तसं त्या दिवशी मी एक कविता लिहिली, पण त्याच्यानंतर असं झालं की मी कुठेही गेले की मला कविता सुचायला लागली.
समुद्र किनारे गेली कविता लिहायला लागली, घरात आली कविता लिहायला लागली आणि जवळजवळ साधारण 500 कविता मी 20 वर्षात लिहिल्या आणि 20 वर्षानंतर मी परत कवितेकडे वळली स्पर्धांमध्ये भाग घेऊन वगैरे. तर असो, तर एक सर्वात महत्वाचं म्हणजे मी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवते आणि आमच्या संपर्कात खूप मुलं येतात. तर एकदा एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मॅडम आमच्याकडे तुम्ही याल का घरी, गणपती किंवा काही असं असावा प्रसंग. तर मी म्हटलं नक्की येईन ना तुझ्या घरी. मी तिच्या घरी 4 माणसं होती, त्यातली 3 माणसं सरळ झोपायची आणि एका माणसाला आडवं झोपावं लागायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती खोली किती छोटी असावी. आणि एक छोटासा टेबल होता ज्याच्यात त्यांनी गॅस ठेवून संपूर्ण संसार मांडलेला होता. स्वयंपाकघर त्यांचं होतं ते. आणि सर्वात मला दुःखाची गोष्ट अशी वाटली की त्या अख्ख्या घराला खिडकी नव्हती. आणि ती गोष्ट मला इतकी लागली की आजच्या काळामध्ये फ्रेंच विंडोज अगदी छतापासून जमिनीपर्यंत असतात मोठाले आणि अशा पार्श्वभूमीवर या घराला एक खिडकी नसावी. ती मुलगी कवी होती आणि म्हणून मला असं वाटलं की जर ती कवी आहे तर ती आईला नेमकं कसं कवितेतून सांगेल आणि ती खिडकीविषयी काय तिच्या जाणीवा आहेत याच्यावरची ही कविता आहे जी तुम्हाला ऐकवते. कवितेचं नाव आहे आई. आई, आई मला खिडकी उघडू देशील का ग? आई मला खिडकी उघडू देशील का ग? मला जगाकडे पाहायचे. आई मला खिडकी उघडू देशील का ग? मला जगाकडे पाहायचे. हे लोखंडी गज काढून टाक, हे लोखंडी गज काढून टाक. घाबरू नकोस, कोणत्याही संकटाला घाबरून उडी मारणार नाही इथून. कोणत्याही संकटाला घाबरून उडी मारणार नाही इथून, कारण तूच सांगितलंयस ना मला आयुष्यात केवळ उंच उडी मारायची म्हणून. तूच शिकवलंयस ना मला आयुष्यात फक्त उंच उडी मारायची. आई, आई मला खिडकी उघडू देशील का ग? मला जगाकडे पाहायचंय. आणि कसं असतं ना की आई एखादी तरुण मुलगी जेव्हा खिडकीत उभी असते तेव्हा आईला वाटते की नेमक्या कोणत्या तरुण मुलाकडे ही पाहतीये. आणि त्याच्यावर असं लिहिलंय की आई, आई मला खिडकी उघडू देशील का ग? आई त्या बाजूच्या खिडकीतला जो मुलगा आहे त्याच्याकडे मी पुरुष म्हणून पाहत नाही. त्या खिडकीतल्या मुलाकडे मी पुरुष म्हणून पाहत नाही, फक्त पुरुषी मानसिकतेचे अवलोकन करते. आणि आई त्या समोरच्या खिडकीतल्या सुंदर मुलीकडे मी असूयेने पाहत नाही ग, उलट तुझाच चेहरा माझ्यात उतरलाय याचा अभिमानच वाटतो ग मला. आई, आई मला खिडकी उघडू देशील का ग? मला जगाकडे पाहायचंय. आई, आई तो समोरचा चकचकीत बंगला डोळे दिपवतो ग माझे. तो समोरचा चकचकीत बंगला डोळे दिपवतो ग माझे. पण मनात इतकी उर्मी जागवतो की तसाच बंगला कधीतरी घेण्याची, कष्ट करण्याची उर्मी माझ्या मनात जागवतो. आई, आई मला खिडकी उघडू देशील का ग? मला जगाकडे पाहायचंय. आता ती खिडकी इतकी छोटी असेल त्या छोट्याशा घराची की असं म्हटलं की सूर्यप्रकाश आत येऊ शकेल आणि हलकासा असा विचार केला की आई, आई या खिडकीतून सूर्यप्रकाशाला आत येण्यास पुरेशी जागा नाही, कारण अशा छोट्या घरांच्या आजूबाजूला अनेक आणि सूर्यप्रकाश संपूर्ण अडला जातो असं मला वाटतं की आई या खिडकीतून सूर्यप्रकाशाला आत येण्यास पुरेशी जागा नाही, पण रात्रंदिवस यातील फरक मात्र कळतो. मात्र रात्रंदिवस यातील फरक मात्र कळतो. शिवाय मी इथे उभे राहिले की आपले दारिद्र्यही झाकते ग माझ्या मागे. मी या खिडकीत उभे राहिले की आपले दारिद्र्यही झाकते ग माझ्या मागे. शिवाय हवेची एक हलकी झुळूकही घरात शिरते, मोकळा श्वास घेण्या इतपत, मोकळा श्वास घेण्या इतपत. आई, आई मला खिडकी उघडू देशील का ग? मला जगाकडे पाहायचंय. आई,
आपल्या घराला खिडकी आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की घरात खिडकी असावी आणि खिडकी असणं ही एखाद्यासाठी आनंदाची गोष्ट असू शकेल. आई आई आपल्या घराला खिडकी आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे ग. आकाश निळे आहे हे छोट्याशा आकाश तुकड्यावरूनही जाणवतं. आणि आणि त्या समोरच्या वटलेल्या झाडाला एक हिरवा कोंब फुटलाय ग. माझ्या मनातल्या अनेक कोंबांना तो हिरवळतोय. आई आई मला खिडकी उघडू देशील का ग. मला जगाकडे पाहायचंय. आणि शेवटचं फार महत्वाचं वाटतं मला की आपण आपल्या घराच्या दाराला जे पिफोल असतं त्याच्यातून जेव्हा डोळा लावून पाहतो तेव्हा बाहेरची 10 माणसं आपल्याला सहज दिसतात, पण त्या 10 माणसांना घराच्या आतलं काहीही दिसत नाही. तर ती खिडकी म्हणजे जणू पिफोल आहे की तिला सगळं ते तिथून दिसेल, पण बाकीच्या कोणाला तिकडनं काही दिसणं शक्य नाही. आणि म्हणून असं म्हटलंय की आई मला खिडकी उघडू देशील का ग. आई मला खिडकी उघडू देशील का ग. मला जगाकडे पाहायचंय. आपण जगाला दिसणारही नाही इथून, आपण जगाला जाणवणारही नाही इथून, पण सूक्ष्म बिंबात सप्तरंग दिसावे तसे दिसतायत ग मला. एका सूक्ष्म बिंबात सप्तरंग दिसावे तसे दिसतायत ग मला. ते बघू दे ग. म्हणजे आपल्या घरातील काळ्या पांढऱ्या रंगा पलीकडचेही रंग असतात. ते कळतील ग मला, ते कळतील ग मला. आई आई मला खिडकी उघडू देशील का ग. मला जगाकडे पाहायचंय. मला जगाकडे पाहायचंय. वाह. आता सुमित्राताई एक कलाकार असल्यामुळे मी त्यांना कधीच सांगत नाही की तुम्ही कुठची गझल म्हणा किंवा कुठचं गाणं म्हणा. त्यांचा त्या दिवशी त्या क्षणी जो मूड असेल त्या ऐकवतात. आणि सुमित्राताईंनी माझ्या गझलला चाली दिल्यानंतर यशवंत देवानी माझ्या 10 गझलला चाली दिल्या, लिमयेंनी चाली दिल्या, देशपांडेंनी चाली दिल्या. पण मला असं वाटतं की पहिला आनंद माझं कवितेचं गाणं होण्याचा सुमित्राताईंनी दिला. तर त्यांचं काय. मला आवडलेली तुमची एक कविता गझल सादर करते. चिंब भिजणे सोसले ना, चिंब भिजले सोसले ना, ओल त्याला बाधली, ओल त्याला बाधली. प्रतिभाताई, या गझल मधले ओल त्याला बाधली या शब्दांमागे एक कहाणी आहे. ती जर आपण ऐकवली तर ह्या गझल लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जाईल. तेव्हा ती कहाणी सांगा. काय असतं ना की आपण कविता अशी उगाच लिहित नाही. प्रत्येक कवितेमागे कुठची ना कुठची छोटी कहाणी असते असं मला वाटतं. आणि एकदा मी आणि माझे मिस्टर आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. आणि उन्हाळ्याचे शेवटचे दिवस होते. 29-30 तारीख होती मे महिन्याची. आणि आम्ही छान असं तयार होऊन शर्ट पॅन्ट स्पोर्ट शूज घालून बाहेर पडत होतो हॉटेलच्या. आणि इतका जोरात पाऊस सुरू झाला की माझे मिस्टर एकदम पळत पळत परत हॉटेलमध्ये शिरले आणि आमचं बाहेर जाणं त्यांनी रहित केलं. आणि कवी लोकांना पाऊस किती आवडतो आणि त्यातही पहिला पाऊस. तर मी खूप रागावले आणि मी खिडकीचे गज धरून त्या हॉटेलच्या बाहेर बघत राहिले पाऊस. 5 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला. मी त्याच्याशी एकही शब्द बोलले नाही. आणि त्याच्या लक्षात आलं की हिला पावसात भिजायचंय. मुंबई असती तर मी एकटीच गेले असते मस्तपैकी भिजायला, पण हे अननोन गाव होतं, अननोन ठिकाण होतं. तर मग त्यांनी परत आपला शर्ट पॅन्ट घातलं, शूज घातले आणि आम्ही दोघं जण त्या दिवशी मनसोक्त भिजलो. मला असं वाटतं माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याबरोबर मी पहिल्यांदाच अशी चिंब भिजले. पण त्याचं असं झालं की आम्ही परतलो आणि परतल्यावर अक्षरशः त्याला 105 ताप चढला. हॉटेलच्या लोकांनी काही गोळी वगैरे दिली. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की दुसऱ्या दिवशी 9 वाजता त्याला ऑफिसमध्ये फार महत्वाची मीटिंग होती.
आणि त्या मीटिंगसाठी आम्हाला कसंही करून परतायचं होतं पहाटे निघून. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी भर तापामध्ये साधारण 4 वाजता आम्ही उठून त्यांनी ड्रायव्हिंग केलं आणि त्याच्यानंतर आम्ही परतलो. तर त्या दिवशी मी या ओळी लिहिल्या की चिंब भिजणे सोसले ना ओल त्याला बादली आणि धुंद भोळ्या पावसाला डावलावे लागले. मला वाटतं त्याच्यानंतर आयुष्यात मी त्याच्याबरोबर कधीच पावसात भिजायला गेले नाही किंवा त्याला पावसात माझ्यासोबत भिजण्याचा कधी आग्रह केला नाही. आणि नंतर जवळजवळ मला वाटतं की 20 वर्षानंतर मी ही गझल पूर्ण केली. ऐकवा सुमित्रा ताई गझल ऐकवा. जीव घेण्या आठवाना बाळगावे लागले, जीव घेण्या आठवाना बाळगावे लागले, हे नकोसे श्वासही, हे नकोसे श्वासही मज घेत जावे लागले, जीव घेण्या आठवाना बाळगावे लागले, याद आली आज त्याला कालची सखी, याद आली आज त्याला कालची त्याची सखी, मीच ती होते असे मग भासवावे लागले, जीव घेण्या आठवाना बाळगावे लागले, चिंब भिजणे सोसले ना ओल त्याला बांधली, चिंब भिजणे सोसले ना ओल त्याला बांधली, धुंद भोळ्या पावसाला डावलावे लागले, जीव घेण्या आठवाना बाळगावे लागले, विसरला काळा सवेतो, विसरला काळा सवेतो, प्रीत माझी हे बरे, विसरला काळा सवेतो, प्रीत माझी हे बरे, मी मला विसरून जावे समजवावे लागले, जीव घेण्या आठवाना बाळगावे लागले, हे नकोसे श्वासही मज घेत जावे लागले, जीव घेण्या आठवाना बाळगावे लागले. खूप छान सुमित्रा ताई. तेजश्री पाहतीये, मला वाटतं रितू आहे आणि देवकर काका मला वाटतं अमेरिकेत आता साधारण 4 सव्वा 4 वाजले असतील. सकाळी उठून माझा कार्यक्रम पाहतायत. धन्यवाद. बरेच नावं आहेत. मी पुढे जाते. एक मला नेहमी असं वाटतं की कविता हा खूप अल्पाक्षरी प्रकार आहे आणि मला किती कमी शब्दात लिहिता आलं पाहिजे असा मी नेहमी प्रयत्न करते. माझ्या छोट्या 2-3 कविता ऐकवते मी तुम्हाला. कवितेचं नाव आहे अस्तित्व. अचानक वीज जाते, अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई.
अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई, तिला माहीत असते घरात कुठे आहे मेणबत्ती आणि काडेपेटी. तिला माहीत असते घरात कुठे आहे मेणबत्ती आणि काडेपेटी. ती धडपडत नाही ती शोधताना आणि लावताना. ती धडपडत नाही ती शोधताना आणि लावताना. घर उजळून निघते क्षणार्धात. घर उजळून निघते क्षणार्धात आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. घर उजळून निघते क्षणार्धात आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र तेव्हाही जाणवत नाही आणि केव्हाही जाणवत नाही. बाईचं अस्तित्व मात्र तेव्हाही जाणवत नाही आणि केव्हाही जाणवत नाही. दुसरी कविता आहे पिढी. खूपच कठीण गेलं मुलीला समजून घेणं. खूपच कठीण गेलं मुलीला समजून घेणं. तिचं तिराहितासारखं वागणं. खूपच कठीण गेलं मुलीला समजून घेणं. तिचं तिराहितासारखं वागणं. या पिढीचं काहीतरी चुकतंय की माझंच असं वाटत राहिलं. या पिढीचं काहीतरी चुकतंय की माझंच असं वाटत राहिलं. मग मी तिचीच मुळाक्षरं गिरवू लागली. मग मी तिचीच मुळाक्षरं गिरवू लागली आणि प्रयत्नानं जमूही लागलं मला. आणि प्रयत्नानं जमूही लागलं मला आणि मग जादूच घडली. तिने माझ्याशी मैत्री केली स्वतःहून. तिने माझ्याशी मैत्री केली स्वतःहून. मग सगळं सोपं झालं. मग सगळं सोपं झालं. एखाद्याला मागे खेचण्यापेक्षा आपणच पुढे पाऊल टाकणं कधीही सोपं असतं. एखाद्याला मागे खेचण्यापेक्षा आपणच पुढे पाऊल टाकणं सोपं असतं. पण हीच गोष्ट मी माझ्या मागच्या पिढीला कशी समजावून सांगू. ही गोष्ट मी माझ्या मागच्या पिढीला कशी समजावून सांगू. अजून एक कविता ऐकवते. प्रत्येक कवितेची काहीतरी गंमत असते. माझं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की प्रतिभा जरा ताक घुसळून लोणी कर. तर आईला लोणी करताना मी खूपदा पाहिलं होतं की ती रवी घेते आणि घुसळते आणि हळूहळू असं ते लोणी वर यायला लागतं आणि मग मोठा गोळा वर येतो. तर मला खूप आनंद झाला की जसं आपण रवी फिरवतो तसं जास्तीत जास्त लोणी असं बाहेर यायला लागतं, वर यायला लागतं. तर मी फक्त पाहिलेलं होतं पण मी कधी ताकामध्ये रवी घालून लोणी काढलेलं नव्हतं. तर त्याच्यावरची ही कविता आहे. आणि तुम्हाला लोकांना जर माहिती असेल तर थोडस जरी जास्त वेळ घुसळलं तर ते ताक गरम होतं आणि किंचित जरी गरम झालं तरी संपूर्ण लोणी वितळून जातं. तर कविता अशी आहे. क्षण. ताक घुसळताना रवी फिरत राहते मनामधूनही. ताक घुसळताना रवी फिरत राहते मनामधूनही आणि एका क्षणी तरारून येतं लोणी. तो क्षणच सांभाळायचा असतो. ताक घुसळताना रवी फिरत राहते मनामधूनही आणि एका क्षणी तरारून येतो लोणी. तो क्षणच सांभाळायचा असतो. रवी फिरतच राहिली ताकात. अन्यथा रवी फिरतच राहिली ताकात तर लोणी वितळून ताकात लुप्त होतं. अन्यथा रवी फिरतच राहिली ताकात तर लोणी वितळून ताकात लुप्त होतं. आणि मग आपण फक्त शोधत राहतो तो क्षण, तरारलेला आणि विरघळलेला पापणी लवायच्या आत. आपण फक्त शोधत राहतो तो क्षण, तरारलेला आणि विरघळलेला पापणी लवायच्या आत. आयुष्य काही याहून वेगळं असतं का? आयुष्य काही याहून वेगळं असतं का? मी विनंती करते सुमित्राताईंना की त्यांनी एक गझल ऐकवावी. सुमित्राताई. म्हणते. माझे कुणीच नाही जगणे नकोच आता. माझे कुणीच नाही जगणे नकोच आता.
गेल्यावरी सखा मज गेल्यावरी सखा मज उरणे नकोच आता उरणे नकोच आता माझे कुणीच नाही जगणे नकोच आता हिरात चांदण्याची आली कधी निघेली हिरात चांदण्याची आली कधी निघेली काळोख दाटल्यावर पुसणे नकोच आता गेल्यावरी सखा मज उरणे नकोच आता उरणे नकोच आता माझे कुणीच नाही जगणे नकोच आता ओल्यावला क्षणाचे ते झाड वाळले ओलावल्या क्षणाचे ते झाड वाळलेले अश्रुत कोरड्याया रुजणे नकोच आता गेल्यावरी सखा मज उरणे नकोच आता उरणे नकोच आता माझे कुणीच नाही जगणे नकोच आता नाहीच आज कोणी समजूत काढण्याला नाहीच आज कोणी समजूत काढण्याला कोणा पुढे रडावे कोणा पुढे रडावे रुसणे नकोच आता गेल्यावरी सखा मज उरणे नकोच आता उरणे नकोच आता माझे कुणीच नाही जगणे नकोच आता गेल्यावरी सखा मज उरणे नकोच आता उरणे नकोच आता माझे कुणीच नाही जगणे नकोच आता जगणे नकोच आता जगणे नकोच आता सुमित्राताई थोडस तुम्ही जवळ या माईकच्या थोडासा आवाज तुमचा कमी येतोय हा हा ठीक आहे आता याच्या पुढच्या वेळेस नाही आता राहू द्या अश्विनीताई नमस्कार आशाताई नमस्कार काळे सर नमस्कार बरीच मंडळी मला दिसत आहेत कसं असतं ना की बऱ्याच गायकांचा एक प्रश्न असतो की त्यांना खूप चांगला माईक अरेंजमेंट लागते आणि इन्स्ट्रुमेंट लागतात आणि खूप त्यांची अशी हे असतात म्हणजे काही मागण्या असतात की असं हवं तसं हवं पण मला सुमित्रा त्यांचे एक आवडते की कुठच्याही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिवाय ते गातात आता जस्ट उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्यामुळे त्यांचा थोडासा घसा खराब आहे नाहीतर त्यांच्या गाण्याला हमखास आमच्या कार्यक्रमामध्ये वन्स मोर मिळतो मी पुढे जाते एक कविता ऐकवते मेहंदी नावाची कविता आहे माझी लहानपणी मेहंदीची नक्षी पायावर काढावी लागायची मला लहानपणी मेहंदीची नक्षी तर पायावर काढावी लागायची मला
कारण पाट्यावर मेहंदीची पानं वाटताना दोन्ही तळहात रंगून जायचे. कारण पाट्यावर मेहंदीची पानं वाटताना दोन्ही तळहात लाल होऊन जायचे. पायावरची मेहंदी पिवळसर केशरी दिसायची. पायावरची मेहंदी पिवळसर केशरी दिसायची. तरुणपणी मेहंदीच्या कोणाने हातावर सुंदर नक्षी काढली. ज्यांनी मेहंदीचा कोन वापरला त्यांना माहिती असेल की हातावर नक्षी काढली की ती काळी कुट्ट अशी दिसते. तरुणपणी मेहंदीच्या कोनाने तळहातावर सुंदर नक्षी काढली, पण त्या रेघा लाल न होता काळ्या कुट्टच झाल्या. पण त्या रेघा लाल न होता काळ्या कुट्टच झाल्या. आता मेहंदीची पावडर भिजवून पांढऱ्या केसांना लावते. आता मेहंदीची पावडर भिजवून पांढऱ्या केसांना लावते. केस धुताना लाल रंग ओघळतो डोक्यापासून पायापर्यंत. केस धुताना लाल रंग ओघळतो डोक्यापासून पायापर्यंत. पण केस भुरे होतात, काळे होतच नाही. पण केस भुरे होतात, काळे होतच नाही. आयुष्यात मेहंदीनं मला खूप काही शिकवलंय. आयुष्यात मेहंदीनं मला खूप काही शिकवलंय. पण जेव्हा जिथे जो रंग चढायला हवा होता तेव्हा तिथे तो चढलाच नाही. आयुष्यात जेव्हा जिथे जो रंग चढायला हवा होता तेव्हा तिथे तो चढलाच नाही. तेव्हा तिथे तो चढलाच नाही. एक हलकी फुलकी गझल सुमित्राताई सादर करतील. आता या गझलची कथा मी तुम्हाला सांगते की माझं एक रेडिओचं रेकॉर्डिंग निश्चित झालेलं होतं 31 डिसेंबरला. आणि 30 डिसेंबरला मला रेडिओ स्टेशनवरून फोन आला की तुम्ही जी 3 गाणी गाताय त्याच्यामधलं एक गाण्यामध्ये जर नवीन वर्षाचा उल्लेख आला, नवीन वर्ष येऊ घातलेलं होतं दुसऱ्याच दिवशी, तर खूप चांगलं वाटेल. मी म्हटलं मी प्रयत्न करते पण असं आयत्या वेळेस कसं करणार. पण तरी मी म्हटलं म्हणून मी प्रतिभाताईंना फोन केला आणि माझी अशी अशी कविता हवी आहे ज्याच्यामध्ये नवीन वर्षाचा उल्लेख आहे, तसं तुम्ही देऊ शकाल. आणि जवळजवळ 20 ते 25 मिनिटात प्रतिभाताईंनी मला एक कविता करून पाठवली. त्या गाण्याला मी चाल लावली आणि ते गाणं लगेच 31 डिसेंबरच्या रेकॉर्डिंग मध्ये मी गायले आणि ते 1 जानेवारीला रेडिओवरती लागलं. तर ते गाणं मी आपल्या समोर सादर करते. उन्हे सुखाची सजली आता, उन्हे सुखाची सजली आता, पुन्हा फुटे पालवी नवी, नवे वर्ष बघ आले परतुनी, नवी ओळ ही सुचता सुचता. उन्हे सुखाची सजली आता, पुन्हा फुटे पालवी नवी, नवे वर्ष बघ आले परतुनी सुचता. उन्हे सुखाची सजली आता, तुझे हात मी घेता हाती, जुनी स्पंदने मनी उमलती, तुझे हात मी घेता हाती, जुनी स्पंदने मनी उमलती, नवी वाट ही नव्या घडीला, सुखात दोघे भिजता भिजता, नवे वर्ष बघ आले परतुनी, नवी ओळ ही सुचता सुचता. उन्हे सुखाची सजली आता, किती मनावर रंग पसरले, किती मनावर रंग पसरले, फुला फुलानी अंगण सजले, फुला फुलानी अंगण सजले, करू साजरे वर्ष नवे हे, करू साजरे वर्ष नवे हे, सांज सकाळी
हसता हसता नवे वर्ष बघ आले परतुनी, नवी ओळही सुचता सुचता पुन्हे सुखाची सजली आता. गतकाळाची भयान स्वप्ने, गतकाळाची भयान स्वप्ने धुके होऊनी विरली आता, धुके होऊनी विरली आता. कसे बहारी गेले सगळे, कसे बहारी गेले सगळे जुने वर्ष बघ सरता सरता, नवे वर्ष बघ आले परतुनी, नवी ओळही सुचता सुचता पुन्हे सुखाची सजली आता. पुन्हा फुटे पालवी नवी, नवे वर्ष बघ आले परतुनी, नवी ओळही सुचता सुचता पुन्हे सुखाची सजली आता, पुन्हे सुखाची सजली आता, पुन्हे सुखाची सजली आता. अक्षरशः 20 मिनिटात मी यांना हे लिहून दिलेलं गाणं आहे. आणि कधी कधी असं सुचतं, पण कसं असतं ना की कविता लिहिण्यासाठी कुठेतरी आपण निसर्गरम्य जागी जायला हवं किंवा एकांत हवं असं काही नसतं. मला असं आठवतं की एकदा आमच्या घरामध्ये माझ्या सासूबाई किचनमध्ये काहीतरी फोडणी घालत होत्या, कुकरच्या शिट्ट्या होत होत्या, मिस्टरांनी मोठ्याने काहीतरी स्टिरिओवर गाणं लावलेलं होतं, मुलगी समोर बसून मैत्रिणीशी गप्पा करत होती आणि सासरे मस्तपैकी देवपूजा करत भजन म्हणत होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये कागद आणि पेन होता आणि मी चक्क एक कविता लिहित होती. तर त्या कवितेतला एक शब्दही नंतर मी बदलला नाही आणि ती कविता आहे स्वयंपाकघर. तर असं कधी कधी आपण काही लिहिण्यापेक्षा आपल्याकडे आपोआपच काही ओळी येतात आणि फक्त आपण लिहिण्याचं काम करतो असं मला वाटतं. आणि स्वयंपाकघर हा सगळ्या माणसांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तो काही फक्त बायकांचा विषय नाहीये, तर सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आता लॉकडाऊन मध्ये बऱ्याच पुरुषांनी स्वयंपाकघरात खूप कामं केलेली असतील. तर मी एक माझी स्वयंपाकघर नावाची कविता ऐकवते. किती विलक्षण समज येते बाईच्या जातीला कित्येक वर्षांनी, की स्वयंपाकघरात जागा ठेवावी लागते उंदीर, झुरळ आणि पालींसाठी सुद्धा. किती विलक्षण समज येते बाईच्या जातीला कित्येक वर्षांनी, की स्वयंपाकघरात जागा ठेवावी लागते उंदीर, झुरळ आणि पालींसाठी सुद्धा. नाहीतर ते घरभर वावरतात अगंतुक नातेवाईकांसारखे, ते घरभर वावरतात अगंतुक नातेवाईकांसारखे. स्वयंपाकघरात फ्रीज मागे उभं करून ठेवावं लागतं एक सूप. सूप हे फार मोठं असतं आणि त्याला ठेवण्याची मुंबईसारख्या ठिकाणी जागा नसते, तेव्हा ती आपल्याला फ्रीजच्या बाजूलाच एक मोठी जागा मिळते आपल्याला ते ठेवण्यासाठी. की स्वयंपाकघरात फ्रीज मागे उभं करून ठेवावं लागतं एक सूप. आपल्याला फार आवश्यकता नसली तरी शेजाऱ्यांना देता घेता येतं अधूनमधून. आपल्याला फार आवश्यकता नसली तरी शेजाऱ्यांना देता घेता येतं अधूनमधून. त्या निमित्ताने देवघेव चालू राहते. नाहीतर आजकालच्या टीव्ही मालिकांच्या जमान्यात तसं आपसात पाखडण्यासारखं शेजारणींमध्ये काहीही नसतं. आपसात पाखडण्यासारखं शेजारणींमध्ये काहीही नसतं. स्वयंपाकघरात पाचही तत्व म्हणजे जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. स्वयंपाकघरात पाचही तत्व गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. तुम्ही सहज पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही 5 तत्व आपल्या बेडरूम मध्ये नसतात, आपल्या बाथरूम मध्ये नसतात, आपल्या हॉलमध्ये नसतात. फक्त ही 5 तत्व स्वयंपाकघरात असतात. स्वयंपाकघरात पाचही तत्व
गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात, त्याच घरातील 5 माणसं एकत्र नांदत नसतील तरीही, त्याच घरातील 5 माणसं एकत्र नांदत नसतील तरीही. स्वयंपाकघरात, स्वयंपाकघरात वाऱ्यावर असतात कांदा, बटाटा आणि लसूण. स्वयंपाकघरात वाऱ्यावर असतात कांदा, बटाटा आणि लसूण. बाकी भाज्या निवांत थंडाव्यात फ्रीजमध्ये. बाकी भाज्या निवांत थंडाव्यात फ्रीजमध्ये. पण वर्तमानाचे चटके सगळ्यांनाच बसणार असतात. पण वर्तमानाचे चटके सगळ्यांनाच बसणार असतात. फक्त ज्याची त्याची वेळ यावी लागते, ज्याची त्याची वेळ यावी लागते. आणि पुढचं असं आहे की स्वयंपाकघरात, स्वयंपाकघरात बाई बनवत राहते पिझ्झा, बर्गर, चायनीज डिशेस. बाई बनवत राहते. काही बाई आजकाल तिला मुलांच्या भवितव्यापेक्षा वर्तमान महत्वाचा वाटतो. आजकाल तिला मुलांच्या भवितव्यापेक्षा वर्तमान महत्वाचा वाटतो. आणि शेवटचं असं आहे की स्वयंपाकघरात शांतपणे जळत असतो गॅस. तुम्ही स्वयंपाकघरात बघा की मिक्सरचा किती आवाज असतो, हँड मिक्सीचा आवाज असतो, सगळ्याच गोष्टींचा, यंत्रांचा आवाज असतो. म्हणजे साधी खवणी घेतलीत ना तुम्ही नारळ खवायची तरी त्याचा केवढा आवाज असतो. पण गॅसचा कधी आवाज नसतो. म्हणून म्हटलंय की स्वयंपाकघरात शांतपणे जळत असतो गॅस. स्वयंपाकघरात शांतपणे जळत असतो गॅस. पण त्याच्या सिलेंडरचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही. तिथेच वावरणाऱ्या गृहिणीसारखा. त्याच्या सिलेंडरचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही. तिथेच वावरणाऱ्या गृहिणीसारखा. काहीही शिजवताना शिजत असतं तिच्या मनात खूप काही. काहीही शिजवताना शिजत असतं तिच्या मनात खूप काही. जे पानात पडतच असं नाही, जे पानात पडतच असं नाही, जे पानात पडतच असं नाही. तर एक 2-3 छोट्या कविता ऐकवते. आपण शेवटाकडे येतोय. प्रवीण सर, मला असं वाटतं की मी एक कविता आणि मॅडमनी एक गझल घेऊन आपण थांबवूया. ओके. प्रवीण सर दिसत नाही आहेत मला, तर आपण समारोपाकडे येतोय. एक 2-4 छोट्या कविता मी माझ्या ऐकवते आणि भैरवीनी मला वाटतं सुमिताताई आमच्या कार्यक्रमाचा समारोप करतील. हळूहळू मनाचा संबंध तुटू लागतो समाजाशी. हळूहळू मनाचा संबंध तुटू लागतो समाजाशी. हळूहळू मनाचा संबंध तुटू लागतो समाजाशी आणि एका क्षणी शरीराशीही. आणि एका क्षणी शरीराशीही. हा कोणता एकांत, हा कोणता एकांत. कविता तर सलगी करत नसेल मनाच्या पटलाशी. कविता तर सलगी करत नसेल मनाच्या पटलाशी. स्वयंपाकघरात वावरताना अनेक गोष्टी आपण पाहत असतो. जसं छोट्या घरामध्ये आपण काय करतो, पूर्वीच्या काळी धान्यांचे मोठे मोठे डबे असायचे. आता एकाच डब्यामध्ये आपण छोटे छोटे अनेक धान्यांचे पुढे आपण एकाच डब्यामध्ये घालून ठेवतो. आणि तिथे नेमकं मी काय पाहिलं, याच्यावरची कविता 2 ओळींची, की एकाच डब्यात ठेवलेल्या वेगवेगळ्या धान्याला लागणारे किडे वेगळे वेगळे असतात. एकाच डब्यात ठेवलेल्या वेगवेगळ्या धान्याला लागणारे किडे वेगवेगळे असतात. एकाच डब्यात ठेवून सुद्धा ते पोखरत नाही दुसऱ्या प्रकारच्या धान्याला. एकाच डब्यात ठेवून सुद्धा ते पोखरत नाही दुसऱ्या प्रकारच्या धान्याला माणसांसारखे.
एक तिसरी कविता आहे की शाळेत असताना प्रश्न विचारल्यावर वर्गातली चिमुकली बोटे पटापट वर व्हायची. शाळेत असताना प्रश्न विचारल्यावर वर्गातली चिमुकली बोटे पटापट वर व्हायची. ते पाहून मीही बोट वर करायचे. पण माहितीये, मला प्रश्न कळलेलाच नसायचा. आता प्रश्न कळतात, पण तर्जनीत बळ नाही. उत्तर सापडलंय हे सांगण्याची अजून एक कविता आहे छोटी की लिहित नाही तेव्हा तेव्हा वाचत असते. वाचत नाही तेव्हा तेव्हा लिहित असते. तरी कळेना मनात माझ्या अडगळी परी. किती नकोसे रोजच काही साठत जाते. शेवटची कविता. काश्मीर बघितला डोळ्यात साठविला. काळ सरला. आज समोर तो फोटो. भाड्याचा काश्मीरी ड्रेस घातलेला आणि तिथे जाऊनही शेवटी प्लास्टिकच्या फुलांची परडी हातात घेऊन काढलेला. काश्मीरला जाऊनही शेवटी प्लास्टिकच्या फुलांची परडी हातात घेऊन काढलेला. मला नेहमी असं वाटतं की कमीत कमी शब्दामध्ये मला कसं व्यक्त होता येईल. आणि शेवटच्या ओळी आजच्या कार्यक्रमात ऐकवते. आपल्या सर्वांचे आभार मानते. आणि शेवटच्या माझ्या गझलनी सुमिताताई शेवट करतील. तर शेवटची आजच्या कार्यक्रमातल्या माझ्या 2 ओळी की जगणं करता केली जगण्याची सुरुवात. कोण कळेना कधी फुलवतं हृदयात. तर आपण सर्व कधी फुलवणारे लोक, प्रोत्साहन देणारे लोक, सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि भैरवींनी माझ्या एका सुमित्राताई आजच्या कार्यक्रमाचा शेवट करते. आभार. माणसात मी निव्वळ माणूस, मिठीत तुझिया होते राणी. स्पर्श तुझा मज ओळख देतो. मी माझे पण खुलवीत जाते. भेटतोस तू जेव्हा गझलंतरी उमलत जाते. शब्द सुरांच्या सागरात मी हळूहळू मग हरवत जाते. भेटतोस तू जेव्हा न बहरवयाचा आला थोडा. अशात झाले तुझे आगमन. तुझ्या संगती फुलल्यावर मी 6 ऋतूंना हिणवत जाते. भेटतोस तू जेव्हा
जेव्हा जेव्हा गझल अंतरी उमलत जाते, शब्द सुरांच्या सागरात मी हळूहळू मग हरवत जाते. भेटतोस तू जेव्हा जेव्हा, जो तो भासे तुझ्या सारखा, जो तो भासे तुझ्या सारखा, तुझ्याच लकबी येथे तेथे, तुझ्याच लकबी येथे तेथे. आता एकटे जगण्यासाठी, आता एकटे जगण्यासाठी आठवणीना उजळत जाते. भेटतोस तू जेव्हा जेव्हा, भेटतोस तू जेव्हा जेव्हा, गझल अंतरी उमलत जाते, शब्द सुरांच्या सागरात मी हळूहळू मग हरवत जाते. भेटतोस तू जेव्हा जेव्हा, भेटतोस तू जेव्हा जेव्हा, भेटतोस तू जेव्हा जेव्हा. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण बोपुलकर, अभिजित खाडे, अश्विनी अतकरे, गोविंद पोलाड, नरेंद्र लोणकर, शब्दवेल साहित्य समूहाचे सर्व रसिक सर्वांना प्रतिभा सराफचा नमस्कार. धन्यवाद.